ओठानी चुंबून घेईन हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आज आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांनी जो काही माझा आज इथे सत्कार केला आहे, तो माझा सत्कार नसून मी ज्या मातीला, ज्या आईला आणि ज्या साध्या माणसांमधून आलो आहे त्या माझ्या रान माणसांचा सत्कार आहे. ती माणसं जी गावात साधेपणाने राहतात, ज्यांना मी क्लायमेट फ्रेंडली लिव्हिंग म्हणतो, आजच्या तरुणांच्या भाषेत सस्टेनेबल लिव्हिंग म्हणतो. जी माणसं आजपर्यंत निसर्ग जगत आली आणि निसर्ग जपत आली, अशा माणसांचा हा सत्कार आहे. आपण जेव्हा कोकण किंवा ग्रामीण भाग जेव्हा म्हणतो, त्यावेळेस आपलं 20 वर्षापूर्वीचा जीवन जर आपण आठवलं तर आपल्या प्रत्येकाचं जीवन हे निवांतपणाचं, एक शांतपणाचं, एक सुशेगात जीवन होतं. आपण ज्या गावामध्ये जगत होतो तिथली माणसं खूपच एकमेकांशी कनेक्टेड होती. एकमेकांसोबत त्यांचं अनोखं नातं होतं, मातीसोबत नातं होतं. याचं कारण असं की ती माणसं निसर्गात राहून काम करत होती. ती कुठच्याही कम्प्युटरवरती किंवा कुठच्याही मशीनसोबत किंवा मोबाईलसोबत काम करत नव्हती, तर त्यांची पंचमहाभूतांशी, ज्यांना आपण आज आपल्या निर्मितीचं, अस्तित्वाचं, आपल्या जगण्याचं केंद्र म्हणजे ही पंचमहाभूतं आहेत, ज्यातून ह्या निसर्गातून आपण सगळेजण आपली निर्मिती झाली, त्याच्यासोबत त्यांची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होती. ही अशी मातीची घरात राहणारी माणसं, ज्यांचा संपर्क म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट ही आजूबाजूच्या निसर्गातून येत होती. अगदी विहिरीतनं पाणी काढणं किंवा आजूबाजूच्या शेतामधूनच सगळं अन्न तयार करणं, इथल्या डोंगरांचं झऱ्यांचं पाणी पिणं, आणि हे असं जीवन जगत असताना ती माणसं आपल्याला एक अनोखं समाधानातला आनंद काय असतो हे सांगत होती. आणि हा आनंद ती फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती स्टोरीमधून शेअर करत नव्हती, तर तो त्यांच्या जगण्यातून, त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानातून दिसत होता. आज हा आनंद आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे की नाही माहिती नाही, पण आपण फारच क्षणिक आणि फारच मटेरियलिस्टिक म्हणेन मी, फारच आनंदाचं एक अर्थकारण आपल्यासाठी आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये बदललेलं आहे. एखादी वस्तू मला मिळाल्याच्या नंतर मला होणारा आनंद हा वासनात्मक आनंद असतो, ती एक वासना असते. पण देवानं मला इतकं सुंदर जीवन दिलं आहे आणि इतक्या या सुंदर वातावरणात मी राहतो आहे, या छान भारतासारख्या एका जैवविविधतेने नटलेल्या भागात माझा जन्म झाला, इतक्या छान ग्रामीण भागामध्ये मी वाढलो, तर त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये जे समाधान असतं, तो जो आनंद असतो ना, तो आनंद सेलिब्रेट करता यायला हवा. आणि हे साधेपणातलं जगणं काय असतं हे ग्रामीण भागातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. माझ्या प्रवासाची सुरुवात अशीच झाली. मी कोकणातल्या एका खेड्यात राहणारा मुलगा, आजही मी खेड्यातच राहतो. सावंतवाडी म्हणून एक गाव आहे, दोडामार्ग सावंतवाडी, म्हणजे हा सगळा गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राचा कोकणातला पट्टा आहे, बॉर्डर विलेजेस आहेत सगळे. आणि आम्ही त्यावेळेस जे कोकण बघितलं ते आत्ता फारसं शिल्लक नाही, ते जपण्याचा जरी प्रयत्न करत असलो तरी. पण एक विलक्षण आनंद देणारी गोष्ट होती. 6 ऋतूंचे 6 सोहळे आम्ही घर बसल्या अनुभवत होतो. आमच्या आजूबाजूला जी एक गावराहाटी होती, एक जी जीवनशैली होती, ती एक पर्यावरणपूरक जीवनशैली होती. सकाळी उठल्याच्या नंतर आमच्या दिवसाची सुरुवात ही कुठल्याही अलार्मने किंवा गाड्यांच्या हॉर्नने होत नव्हती, तर आमच्या दिवसाची सुरुवात ही एका पक्षाच्या मधुर संगीतांनी होत होती. जसजसं आम्ही मोठे होत गेलो, माझं बालपण या गावांमध्ये गेलं, आपल्याला कुठेतरी एक करिअर किंवा लाईफमध्ये या रेसमध्ये आपण अडकायला हवं असं सातत्यानं वाटत राहतं की आपण कोणासोबत तरी कॉम्पिटिशन करावी. कारण माणूस हा मुळात आधी कॉम्पिटिशनमधूनच इव्हॉल्व झालेली स्पेसी आहे. माणूस ही स्पर्धेमधूनच तयार होऊन त्याचा मेंदू विकसित झाला. त्यामुळे माणसामध्ये स्पर्धा करण्याची, पुढे जाण्याची एक वृत्ती असते. माणूस झाडावर चढायला शिकला, माणूस आगीचा शोध लावला, माणूस
अगदी गुहेत राहणाऱ्या माणसापासून ते आजच्या माणसापर्यंत जे काही प्रगती माणसाने केली ते ह्याच स्पर्धात्मक त्याच्या गुणातनं त्याने केलेली आहे. हॅलो. आणि ह्या अशा पद्धतीच्या गावामध्ये राहिल्याच्यामुळे लहानपणापासूनच निसर्ग खूप जवळून बघितला होता. आम्ही कधी विचारही केला नव्हता की बाहेरचे लोक येऊन कोकणात पर्यटन करतील किंवा इथल्या बीचेसवरती कोणीतरी फिरायला येईल. पण हे सगळं आमच्या जगण्याचा भाग होतं. म्हणजे मच्छीमारी करणं किंवा या ठिकाणच्या डोंगरा भागामध्ये शेती करणं, नाचणी लावणं, भात शेती करणं, परडा पोरसू करणं, लाटेचं पाणी काढणं, मातीच्या घरांमध्ये राहणं, हे आमचं एक डेली रुटीन होतं, एक लाईफस्टाईल होतं. ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिकायला लागलो की आपण कुठेतरी शिकून काहीतरी बनायचं आहे, तर नेमकं काय बनायचं आहे हे ठरलेलं नव्हतं. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की तुला गरिबीतून मुक्त व्हायचं आहे आणि तुला कुठेतरी तुझ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. पण माझ्या आजूबाजूचा समाज असं मला म्हणत नव्हता. मला अशी एक सिस्टीम म्हणत होती, एक एज्युकेशन सिस्टीम म्हणत होती की तुला पुढे जायचं आहे. आता मला पुढे जायचं आहे आणि मला शिक्षण घ्यायचं आहे, तर मला करिअर करायचं तर कोणत्या विषयात? तर मग आपल्या समोर खूप कमी ऑप्शन्स असतात की ज्यातून आपण खूप पुढे जाऊ शकतो. तर त्याच्यापैकी एक आजचे एक ट्रेंडिंग 20 वर्षापूर्वीचे ट्रेंडिंग विषय होते इंजिनिअरिंग होणं किंवा डॉक्टर होणं किंवा वकील होणं, या सगळ्या गोष्टी. आणि तसंच आमचं ठरलं, ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये की नाही एक ऑब्झर्वेशन स्किल्स खूप चांगले असतात, त्यांचे सेन्सेस खूप जास्त चांगले जागृत असतात आणि त्याच्यामुळे त्या माणसांची स्मरणशक्तीही चांगली असते. कुठल्याही विषयाचं ज्ञान घेण्यासाठीची वृत्ती त्यांच्याकडे असते, कारण हेच आपण शिकत आलेलो आहोत. म्हणजे माझ्या आजोबांनी फणसाच्या झाडापासून किंवा भेंडेमाडाच्या झाडापासून जो नांगर आणि इशाड बनवलं, त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे, एक टेक्नॉलॉजी आहे. तो जो आमचा बैल आहे, त्या बैलाला एक स्मॉल असा कर्व आहे, एक बाक आहे. तर त्याला मॅच होण्यासाठी कुठलं लाकूड वापरायचं, तर त्याने भेंडेमाडाचं लाकूड वापरलं. कारण भेंडेमाडाला जरी तो सरळ वाढत असला तरी एक नॅचरल, एक अस्पष्ट असा, तुम्हाला न कळणारा असा एक कर्व असतो, तो त्यांना त्याच्यामध्ये दिसला होता आणि तोच झाडाचं लाकूड त्यांनी नांगराला इशाड म्हणून वापरलं. आता त्या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हे झाड कितीही वर्ष तुम्ही पाण्यामध्ये ठेवलात ना तरी इट्स अ वॉटरप्रूफ, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा कुजणार नाही ते झाड, अशा पद्धतीचं झाड आहे. सांगण्याची गोष्ट ही की ह्या अशा सगळ्या ऑब्झर्वेशन स्किल्समधून आपल्या मेंदूचा विकास झाला आहे. त्याच्यामुळे स्मरणशक्ती, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं, ह्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये असलेली कौशल्य आहेत. म्हणून आज जर आपण IASच्या टॉपर्सची लिस्ट काढली किंवा आज जर आपण आपल्या भारतातल्या जर टॉपर्सची लिस्ट काढली वेगवेगळ्या विषयांमध्ये, तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांचा नंबर हा जास्त लागतो, कारण संघर्षाची वृत्ती असते. पण हा संघर्ष कशासाठी? तर तो संघर्ष ग्रामीण भागाला टिकवण्यासाठी नव्हता, तर तो संघर्ष होता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थातून स्वतःचं करिअर करण्याचा संघर्ष होता. आणि ह्यातूनच मी इंजिनिअरिंगच्या दिशेने वळलो. 10वी 12वीमध्ये चांगले मार्क्स घेणं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करणं, 4 वर्ष मी मराठवाड्यासारख्या भागामध्ये काढलं. आणि त्यावेळेस मला तिथून जवळून 2012 ते 16चा दुष्काळ बघता आला. तिथली परिस्थिती मी बघितली, शहरं बघितली, मुंबई बघितली. त्या एकंदर प्रवासामध्ये म्हणजे माझ्या कोकणातून औरंगाबादला मी वाया असा मुंबई नाशिक असा जायचो फिरत फिरत कोकण रेल्वेने. तर हे सगळे भाग बघत असताना, ह्या सगळ्या प्रोसेसमधून ट्रॅव्हल करत असताना हा एक जो माझा प्रवास झाला, ह्या प्रवासामध्ये मी दुष्काळ बघितला, तिथली माणसं बघितली, शहरातली माणसं बघितली, तिथली रेस बघितली, माणसं का धावत आहेत, कशासाठी धावत आहेत, कशासाठी धडपडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार केला. आणि एक रिअलायझेशन आलं की माणसाच्या जगण्याचं अल्टिमेट जर काही गोल असेल तर ते आहे हॅपीनेस. म्हणजे अगदी विरार ते चर्चगेट धावणाऱ्या फास्ट लोकल पकडणाऱ्या माणसाच्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे सुशेगात असणं. हे सगळं करून त्याला विकेंडला कुठेतरी गावात येऊन चुलीवरची मटण भाकरी खायची असते किंवा जाऊन त्याला निवांत कुठेतरी पडायचं असतं, हे मी जवळून बघितलं. म्हणजे ह्या सगळ्या लोकांना पैसे कमवून करिअर करून शेवटी काय जगायचं आहे, तर एक शांत सुशेगात हॅप्पी लाईफस्टाईल, आनंद मिळवायचा आहे. आणि हे माझ्यासाठी आनंदाचं अर्थकारण आहे. आनंद ही भोगवादी जीवनशैलीतली गोष्ट नाही, तर आनंद ही एक नॉन मटेरियलिस्टिक, म्हणजे एक वासनाहीन गोष्ट आहे. म्हणजे मी माझ्या घराच्या खळ्यात बसून जेव्हा माझ्या समोरच्या एका सातिंगणाच्या झाडावरती
हॉर्नबिलला बघतो. हॉर्नबिल म्हणून एक पक्षी आहे कोकणामध्ये, जर तुम्ही कधी आलात तर एक उंच आकाशात उडणारा हॉर्नबिल, त्याला मराठीत महाधनेश असं म्हणतात, द ग्रेट हॉर्नबिल. आणि त्यावेळेस मला जे माझ्या मनाला सुख मिळतं त्याला मी म्हणतो आनंद. आणि हे सुख मला माझ्या घर बसल्या मिळतं. त्याच्यासाठी मला एकही रुपया मोजायला लागत नाही किंवा मला पर्यावरणाचं नुकसान करायला लागत नाही. खरं तर मी पर्यावरणाचं भलं करण्यासाठी इथे आलेलो नाही, किंवा जर कोणाला वाटत असेल की मी पर्यावरणाचं भलं करतोय तर ते चुकीचं आहे. मी मानवप्रेमी आहे. मला असं वाटतं की पृथ्वीवरती माणूस जगला पाहिजे, आणि पृथ्वीवरती जर माणूस जगला पाहिजे तर पृथ्वीवरती जल, जंगल आणि जमीन शाबूत राहायला पाहिजे. पृथ्वीवरती ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे, तर माणूस पृथ्वीवरती जगू शकतो. कारण पृथ्वीचं वातावरण कधी स्थिर नव्हतं. 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा एक तप्त गोळा हळूहळू थंड होत गेला. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे प्राणी इथे आले, जैवविविधता फुलली, आणि आज आपण ज्या पिरियडमध्ये जगतोय हा पृथ्वीवरचा सगळ्यात सुंदर काळ आहे, ज्याला गोल्डीलॉक झोन म्हणतात. आत्ता ज्या परिस्थितीत आपण जगतो आहोत ह्या अशा काळामध्ये की इथे क्लायमेट स्टेबिलिटी आहे, म्हणजे हवामान स्टेबल होतं. आत्ताचं मी बोलत नाही आहे, आत्ता सध्या हिवाळा असूनसुद्धा पाऊस पडतो आहे, हे मी 20 वर्षापूर्वीचं बोलतो आहे. ह्याचे क्लायमेट चेंजची अनेक कारणं आहेत, ती पुढे आपण बोलूयातच. पण 20 वर्षापूर्वीचं आम्हाला दिलेलं आयुष्य होतं की मला असं वाटतं की देवाने ज्यावेळेस ही पृथ्वी इतकी सुंदर निर्माण केली, एके ठिकाणी हिमालयासारखा सुंदर भाग जिकडे बर्फाच्छादित प्रदेश आहे, एकीकडे अरबी समुद्र आहे, कोकणासारखा 1600 किलोमीटर लांब पसरलेला सह्याद्री आहे, एकीकडे वाळवंट आहे, सगळं आहे. आपल्याला दिलेल्या प्रत्येक इकोसिस्टीम आहे माणसाला जगण्यासाठी, जी आपण निसर्गाची अनेक रूपं आहेत, आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या प्रत्येक रूपाला आपण देव म्हणून पुजतो, अशी आपली एक संस्कृती आहे. आणि एवढं सगळं पृथ्वीने देवाने निर्माण केल्यानंतर त्याला असं वाटलं की ह्याचा आस्वाद घेणारा कोणीतरी पाहिजे. ह्याचा आस्वाद कोण घेणार? तर ह्याचा आस्वाद घेणारा कोणीतरी पाहिजे, म्हणून मग त्याने माणसाची निर्मिती केली. त्याला 5 ज्ञानेंद्रिय दिली, 5 सेन्सेस दिले. म्हणजे आज जे काही आपण अनुभवतो आहोत ह्या 5 सेन्सेसनी अनुभवतो, या पलीकडे कुठलंही जीवन नाही. आपण आज इथे ज्यावेळेस वसंत ऋतू येईल त्यावेळेस बकुळीच्या किंवा सुरंगीच्या किंवा आबोलीच्या किंवा शेवतेच्या जुई जाईच्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी आपल्याला हे नाक दिलं. आपल्याला जी काही फळं या पृथ्वीवरती या निसर्गामध्ये निर्माण झाली त्या सगळ्या रसांचा, त्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला जीभ दिली. आपल्याला स्पर्श ज्ञान दिलं, जेणेकरून आपण एखाद्या गोष्टीशी कनेक्ट होऊ शकतो. फक्त माणसांशी नाही, तर आपण झाडाला मिठी मारल्यानंतरसुद्धा बिश्नोई समाजातली माणसं ही झाडाला मिठी मारतात. झाडाला मिठी मारल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला त्याच्या वेव्ज कनेक्ट होतात, ते सेन्सेस आपले जागृत होतात. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिल्याच्यानंतर, ही ज्ञानेंद्रिय दिल्याच्यानंतर विचार करण्याची कुवत दिली, आणि आपल्याला एक असा मेंदू दिला की जी आपल्याला ह्या सगळ्या जे काही आपण एवढं जे काही सगळं अनुभवतोय ते कुठेतरी या स्टोरेजमध्ये, या मेंदूच्या, या डोळ्यांच्या कॅमेऱ्याने घेतलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनामध्ये साठवण्यासाठी आपल्याला हा मेंदू दिला. आणि एवढं सगळं दिल्याच्यानंतर माणसाने गेल्या काही वर्षांमध्ये मात्र ह्या प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करत प्रत्येक गोष्टीला ओरबाडण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून आपल्याला हा निसर्गाचा विनाश दिसतोय. मग आपले संत म्हणायचे की ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि हाच एकंदर महाराष्ट्राच्या संतांच्या शिकवणीची एकंदर गाभा आहे की स्लो, सस्टेनेबल आणि सिंपल लाईफस्टाईल. आपण जो धर्म म्हणतो, आपण जी जीवनशैली म्हणतो, ती आपल्याला हेच शिकवत असते की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, आपण ज्या निसर्गामध्ये आपल्याला जन्म दिला आहे त्यामध्ये आपण सुखी राहावं. माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रवासामध्ये मला हे थोडंसं रिअलायझेशन आलं होतं की आपण ह्या सगळ्या निसर्गातल्या जगणाऱ्या गोष्टींचा आस्वाद घेऊनही ह्या रेसमध्ये न अडकता सुद्धा सुखी राहू शकतो. म्हणून मी माझ्या गावाकडे पुन्हा एकदा आलो. 2016 साली इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी 2 वर्ष गोव्यामध्ये, मी फारच जवळ राहतो गोव्याच्या, 50 किलोमीटर पणजी आहे, पण गोव्याच्या 31 डिसेंबरच्या पार्टीत आम्ही कुठेही नसतो. तर मुद्दा हा की या सगळ्या गोष्टी इतक्या जवळून बघितल्या, गोव्याचं पर्यटन बघितलं. गोव्यामध्ये 2 वर्ष मी सातत्याने माझं येणं जाणं होतं, म्हणजे नॉर्थ गोव्याच्या सगळ्या भागामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा विकास आपण थांबवू शकत नाही. विकासाला पर्याय द्यायला लागेल, विकास थांबवता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने ही सगळी डेव्हलपमेंटची रेस चालू आहे, ज्या पद्धतीने सगळीकडे हायवे होत आहे, ज्या पद्धतीने सगळीकडे रेल्वेज येत आहेत, ज्या पद्धतीने एअरपोर्ट्स होत आहेत, आजूबाजूला एक अशी सिस्टीम, एक अशी विकास, एक सिस्टीम उभी राहते
जी पैशावरची, जी श्रीमंतीवरची श्रद्धा वाढवत चाललेली आहे. भलेही मॉलमध्ये गेल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या माणसाला खूप ऑकवर्ड वाटतं, कारण आपण ग्रामीण भागातून आलेले माणसं असतो आणि त्या सगळ्या भव्य दिव्य गोष्टी बघून आपल्याला न्यूनगंड येतो. पण मला लक्षात आलं की इतके लोक कोकणात येतात, इतके लोक गोव्यात येतात, पण जे काही ते बघतात आहेत ते गोवा नाही ना ते कोकण आहे. गोवा हा मुळात आधी गावडा कुणबी समाजातल्या लोकांचा, जसा आगरी कोळी समाजाचा मुंबई किंवा मावळ प्रांतातल्या लोकांचा सह्याद्री किंवा ह्या सगळ्या इंडिजिनस कम्युनिटीज ज्याला आपण म्हणतो की आदिवासी, बारा बलुतेदार लोकांची ही गावं असतात. असं लक्षात आलं की लोक येऊन जे बघतात आहेत ना, जो विकास चालला आहे, जे रेस्टॉरंट्स, बीचेस, जे काही पद्धतीने हे पर्यटन चाललं आहे ना, हे इथे येऊन आमच्याच घरांच्या समोर हॉर्न मारून पटकन जाऊन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसतात ताजच्या, आणि आमचा कुठेतरी मुलगा, ग्रामीण भागातला मुलगा, ठाकर धनगर समाजातला, तिकडे जाऊन वेटरगिरी करतो आहे. स्वतःच्या भूमीमध्ये राजा म्हणून मावळणारे, रानाची पाखरं म्हणून मिरवणारे ठाकर कुठेतरी त्यांच्याच गावामधल्या एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून लागलेत. म्हणजे हा रोजगार नाही. माझ्या दृष्टीने हे रोजगार नाही, हे शोषण आहे, एक्सप्लॉयटेशन आहे. माझ्या दृष्टीने रोजगार असा हवा की जो तुम्हाला प्रतिष्ठा देईल, तुम्हाला पैसाही देईल आणि तुम्हाला शाश्वतता देईल. म्हणजे पुढच्या 100 वर्ष, 200 वर्षाच्या काळासाठी तुमच्याकडे सस्टेनेबल इन्कम राहील. 20-30 वर्षांपूर्वीचं कलंगूट, मी जे बघितलेलं कलंगूट आणि बागा आणि अंजुना आहे, तुमच्यापैकी बरेच जण गोवा फिरले असतील आधी, तर तुम्हाला लक्षात येईल की 20 वर्षापूर्वीचं गोवा आणि आत्ताचं गोवा प्रचंड तफावत आहे. आत्ता लोकांना गोव्याला जायचं नाही आहे, आत्ता लोकांना कोकणात यायचं आहे. कारण ह्याचं कारण असं आहे की जो गोव्याचं टुरिझम होतं ते शाश्वत नव्हतं. म्हणजे भरमसाठ पैसा, भरमसाठ क्राऊड, प्रचंड लोक यायला पाहिजे म्हणून उगाचच वॉटरफॉल्स प्रमोट करायचे, बीचेस प्रमोट करायचे, जागा प्रमोट करायचे आणि त्या जागांची वाट लावायची. आज आपल्या प्रत्येकाकडे इंस्टाग्राम आहे, आपण बघतोय रील्स, आणि आपल्याला समोर ठेवलं जातं की इकडे नाही गेलास का, तिकडे पण जाऊन ये, हम्पीला नाही गेलास का, कोकणात तारकर्लीला नाही गेलास का. अरे बाबा, जाऊन ये म्हणजे काय? तुझं गाव तू फिरलायस का आधी? तुझ्या गावातल्या गोष्टी तू बघितल्यास का जवळून? तुझ्या गावामध्येही अशी एक झाडाची स्पेसी आहे जी जगात फक्त तुझ्याच गावामध्ये आहे. अशा गोष्टींचा आपण अभ्यास न करता आपण एक बिनडोक पर्यटन चालू केलं आणि हे मी सगळं जवळून बघत होतो. ही माझी इव्हॉल्युशनची प्रोसेस होती की पर्यटन म्हणजे काय. मी सुरुवातीला हेच करत होतो की लोकांना अनएक्सप्लोर्ड गोष्टी दाखवणं, म्हणजे जे लोकांना माहिती नाही ते लोकांना दाखवून आज पर्यटनाची एक दिशा चाललेली आहे. म्हणजे तुमका काय माहिती, आमच्याकडे ह्या असा, तुमका कोणी सांगला, आमच्याकडे हा काहीतरी वेगळा बीच आहे, हिडन बीच असं म्हणून सांगतात लोक आणि घेऊन जातात आणि त्याची वाट लावून टाकतात. म्हणजे गोष्टी अशा घडत गेल्या की काही वर्षांपूर्वी दिसणारी नैसर्गिक, म्हणजे त्या ठिकाणी नंतर काय होतं की फक्त कचरा करतात हा प्रश्न नाही आहे. त्या ठिकाणी एक परप्रांतीय माणूस जमीन विकत घेतो आणि तिथे एक रिसॉर्ट घालतो आणि तुम्हाला कामाला ठेवतो. या व्यतिरिक्त पर्यटनाचा कोणताही विकास होत नाही. कारण ज्या पद्धतीचा क्राऊड आलेला असतो त्याला तिकडे मॅगी आणि वडापाव खायचं असतं, घावण्या आणि नाचण्याची भाकरी त्याला खायची नसते. कारण तुम्ही प्रमोट केलेलं पर्यटन हे घावण्या नाचण्याचं पर्यटन नाही आहे. यवा कोकण आपलं जसं म्हणून सांगणारं पर्यटन आहे. आपलं जा, मजा करा, कचरो उडाय आणि जाया. ह्या पलीकडे तुम्ही त्यांना कोकण समजून देता का? जगायला त्यांना शिकवता का? तुम्ही हे ग्रामीण माणूस आहात, तुम्ही काय कोकणात बसलेले शेठ नाही आहात, तुम्ही शेती करणारी माणूस आहात. त्यांना कळू दे, मराठवाड्यातल्या माणसांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांना, शेतकऱ्यांना तुम्हाला कनेक्ट होऊ दे. का तुम्ही सांगता आम्ही शेतकरी कोकणातल्या आत्महत्या करत नाहीत? आत्महत्या करत नाहीत कारण निसर्गाने भरभरून दिलं आहे तुम्हाला. 6 महिने पाऊस पडतो, निसर्ग दिला आहे, बाजूला समुद्र दिला आहे, त्याच्यातले मासे खाता, या नद्यांमधलं पाणी पिता, निसर्गाचे उपकार आहेत म्हणून आत्महत्या करत नाही असं म्हणता का तुम्ही? त्याचं क्रेडिट स्वतःला घेऊ नका, त्याचं क्रेडिट या निसर्गाला द्यायला पाहिजे. आणि ह्या अशा पद्धतीचं नैसर्गिक जीवनशैलीचं जे गणित आहे ते मी ह्यातून शिकत गेलो. म्हणजे खरं तर मी एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मुलगा आहे. मी जेवढे इंजिनिअरिंगमध्ये शिकलो नाही तितकं मी निसर्गाच्या जीवनशाळेमध्ये शिकलो आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं माझ्या ग्रामीण भागातल्या माणसांना, ज्यांनी मला एक वेगळी दृष्टी दिली, ज्यांनी मला जगण्याचं एक वेगळं बळ दिलं, ज्यांनी मला सिम्प्लिसिटी दिली. म्हणजे आजही मी एखाद्या मुंबईतल्या पाहुण्याकडे जातो त्यावेळेस तो विचारतो, आज जेवायला थांबणार आहात का तुम्ही, कुकर लावू? पण जेव्हा मी माझ्या एखाद्या ग्रामीण भागातल्या कुठच्याही खेड्यातल्या गावामध्ये जातो तेव्हा ही आजी म्हणते, जेवल्याशिवाय जायचा नाही, पेज करून ठेवलं, भाकरी करतलं आणि संध्याकाळी थांबतलं तर सांगून ठेव, संध्याकाळी कोंबो मारूचो, वडे कोंबडे करूचत. कोण समृद्ध आहे, कोण विकसित आहे, कोण श्रीमंत आहे? श्रीमंती ही मनाची आहे, श्रीमंती ही जगण्याची आहे. माझ्यासमोर जर झाडं असतील, माझ्यासमोर जर पाणी असेल तर माझ्या इतका समृद्ध येत्या पुढच्या फ्युचरमध्ये कोणीही नाही.
माझ्यासमोर एक जर वाहती नदी असेल तर त्या वाहती नदीला फक्त मी असा शांत बघत बसत नाही, तर त्याच्यातले मासे पकडण्याचे स्किल्सही माझ्याकडे आहेत. म्हणून मी तो त्या वाहत्या वाळत लावतो. मग चंडीचे मासे त्याच्यात मिळतात, ते क्यू लावतो. त्याच्यातले 4 मासे मी घेतो, ते सुटी करतो. कुठे कोणाला मला पैसे द्यायला लागतात का? जगातलं सगळ्यात सुंदर जर जेवण कुठलं असेल तर ते आपलं ग्रामीण जेवण आहे. इकॉलॉजिकल फूड म्हणतो मी त्याला, कारण ते कुठच्याही शेतीतून येत नाही. म्हणजे बांबूचे कोंब खातो आम्ही, हे कुठेही कोणीही शेती करत नाही. किंवा तिरफळाची कढी करतो, त्याची कोणी शेती करत नाही. सोलाची चिंचेची आमटी करतो, त्याला कुठलीही शेती करत नाही. हे सगळं निसर्गानं दिलेलं आणि पूर्वजांनी राखलेली झाडं आहेत. त्याची आम्हाला किंमत नाही. आम्हाला किंमत वाटते पिझ्झा, बर्गर आणि चायनीजची. हा मुळात आपला प्रॉब्लेम आहे की आपल्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. आणि ही दृष्टी जर मिळाली, ती दृष्टी आपण पूर्वजांकडून घ्यायला हवी. कारण आम्हाला रोल मॉडेल्स ठरवता येत नाहीत. आमचे रोल मॉडेल्स असतात विमल पान मसाल्याची ॲडव्हर्टाईज करणारे. आमचे रोल मॉडेल्स 100 वर्ष माझा आजा विहिरीचं बावडीचं पाणी खाऊन जगला. तो नॅचरल मिनरल वॉटर पित होता. तो फणसाचे गरे खात होता, ज्या फणसाला आम्ही कधी पाणीही घातलं नव्हतं. पण तो पाणी न घालता तो तगलेला फणस होता. त्याच्यामधल्या ज्या इंडिजिनस क्वालिटीज आहेत ते ह्या दुष्काळामध्ये तुम्हाला सावरू शकतील. म्हणून तुम्ही करोनामध्ये सावरू शकला, कारण आपल्या सगळ्यांमध्ये जी जीन्स आहेत ते ह्या पूर्वजांचे आहेत, या झाडांचे आहेत, या प्राण्यांचे आहेत, या पंचमहाभूतांचे आहेत, या माशांचे आहेत. हे सर्वस्व आहे आपलं. म्हणजे हे सगळं ग्रामीण जीवन आहे. त्यातून ज्या गोष्टी येतात त्याची आम्हाला किंमत नाही, पण कारण आपण त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघत नाही. म्हणजे मी जेव्हा रापण नावाच्या कोकणातल्या एका फिशिंगचा अभ्यास करायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, एकही मोटर न वापरता ही माणसं 25 जणांची कम्युनिटी फिशिंग चालते. 25 जणं पोटासाठी मासेमारी करतात. तुम्ही जर कोकणात आत्ता जवळपास संपुष्टात आल्यात, पण किल्ले निवती नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये जर तुम्ही कधी गेलात तरी रापण बघा. आता मी लोकेशन सांगितलं, पण ते रापण बघण्यासाठी सांगितले तुम्हाला. तर ते अशासाठी की त्या गावामध्ये जावा तुम्ही. एक लाकडी होडी असते. त्या लाकडी होडीसाठी वापरलेलं लाकूडसुद्धा त्याच गावातल्या उंडल नावाच्या झाडाचं लाकूड असतं. ही एक कोस्टल ट्री आहे, अगदी किनाऱ्यावरती आढळणारी एक मँग्रोव्हसारखी ट्री आहे. त्या उंडलीच्या लाकडाचं असं एक, म्हणजे मी जेव्हा त्या मच्छीमारांना विचारलं की हे लाकूड बेंड कसं झालं, हे प्रश्न मला पडला की एक होडीसाठी जे आपण लाकूड वापरतो ते अशा शेपमध्ये बेंड कसं झालं, ते लाकूड बेंड कसं होऊ शकतं. त्यांनी सांगितलं उंडल ह्या झाडामध्ये एक प्रॉपर्टी आहे, एक वैशिष्ट्य आहे या झाडाचे, की हे झाड काही तापमानावरती तापवल्याच्या नंतर त्याला प्लास्टिसिटी येते आणि ते लाकूड असं बेंड करता येतं आणि पुन्हा थंड झाल्यानंतर तो त्याचा शेप घेऊन तसंच राहतं. आणि त्याच्यानंतर त्या सगळी लाकडं एकाच्या एक जॉईन करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने नारळाची किशी असते, नारळ जो असतो, त्या नारळापासून दोऱ्या विणल्या होत्या आणि त्या किशीने त्यांनी ती लाकडं विणली होती. आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी मोई नावाच्या झाडाची पाचर मारली होती. तेही झाड त्याच सह्याद्री पट्ट्यातलं झाड आहे. त्यांनी जे होडी ढकलण्यासाठी, ती रेतीतून होडी अशीही ढकलत नाही कारण प्रचंड वजन असतं, तर त्याच्यासाठी खाली एक फ्रिक्शनसाठी त्यांना एक लाकूड घालायला लागतं, त्याला तर्म असं म्हणतात. आणि त्याच्यावरून होडी ढकलण्यासाठी त्याच्यावरती एक वंगण, एक लुब्रिकेशन घातलं जातं. ते इंडियन ऑइलचं लुब्रिकेशन नसतं, तर ते कोकणातल्या काजूच्या टरफलांचं तेल असतं, ज्याला आम्ही काजियाल म्हणतो. हे एवढं सगळं नैसर्गिक, म्हणजे ह्याला काय म्हणतो आम्ही, मागासलेपणा. अरे हा जर मागासलेपणा आहे तर तुम्हाला मी निसर्गात या जंगलामध्ये सोडून देतो. तुम्ही सर्वाइव्ह होऊन दाखवा मला, तुमच्याकडे किती स्किल्स आहेत मला बघायचे आहेत. तुम्ही एक होडी तयार करून तर दाखवा ना. तुम्ही बाजारातल्या गोष्टी न विकत घेता जगून दाखवलात तर तुम्ही हुशार आहात. बाजारातले वस्तू तर कोणीही विकत घेईल पैशाने. मुळात आधी आपली जीवनशैली समजून घेताना आपण हे समजून घ्यायला पाहिजे की भविष्यात आपण एका अशा जीवनशैलीमध्ये अडकत चाललो आहोत जिथे फक्त पैसा प्राधान्य अवस्था आहे. तो जर मिळवला नाही तर तुम्हाला मरायलाही लागेल. कोरोनाची लस नाही घेतलात तर तुम्हाला काहीतरी आजारही होऊन जाईल. पण तुम्ही ज्या पद्धतीची जीवनशैली आपण जगत होतो, ती जीवनशैली आपल्याला आयुर्वेदापासून ते अन्नापर्यंत सगळ्या गोष्टी देत होती. हा निसर्ग आपल्याला शिकवतो. ह्या काही जुन्या गोष्टी नाही आहेत, या 20 वर्षापूर्वींच्या गोष्टी आहेत. बरेच जण असं म्हणतात की काळ बदलला आहे, पण अजूनही सूर्य पूर्वेलाच उगवतो आहे आणि तितक्याच गतीनं उगवतो आहे. अजूनही 6 ऋतूच होत आहेत, 8वा ऋतू जन्माला आलेला नाही. अजूनही समुद्राच्या पाण्याची पातळी तेवढी वाढलेली नाही, तोही भरती ओहोटीला तेवढाच येतो. अजूनही चंद्राची पौर्णिमा असते, अजूनही अमावास्या असते. ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच संथ गतीने चालल्यात. फक्त माणसाच्या विकासाची गती इतकी प्रचंड वाढली आहे, भूक आणि ओरबाडलेपणा इतका वाढला आहे की भविष्यात आपल्या पूर्वजांनी ज्या रिसोर्सेस 1000-2000 वर्ष वापरले होते जपून, ते आपण 20 वर्षामध्ये संपवून टाकलेत. तर प्रश्न आहे पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवलं. हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून बऱ्याचदा हा माझा एक वैचारिक प्रवाह आहे, हे माझं मतप्रवाह आहे, हे कोणावर लादलेलं मत नाही, हे माझं सेल्फ रिअलायझेशन आहे की ह्या अशा पद्धतीच्या जीवनशैलीला मी लोकांसमोर मांडू कसं. मग लोक प्रश्न विचारतात की अरे हे सगळं बोलतोस ते ठीक आहे, पण तू तर आयफोन वापरतोस.
तू पण कपडे वापरतोस, तू पण अशी जीवनशैली जगतोस, तू तर येऊन आता कराडमध्ये भाषण टोकतोस, ते गाडी घेऊन आलायस एक. मग प्रश्न निर्माण होतो की आजच्या जगामध्ये वावरण्यासाठी लागणारा पैसा आम्ही कुठून मिळवू. तर मग याच्यासमोर माझ्यावरती एक खूप छान मला सुचलेली कल्पना जी आत्ता मी राबवतो आहे, ज्याच्यामुळे इटलीची एक क्रिस्टिना सिबिन नावाची मुलगी माझ्या मातीच्या घरामध्ये येऊन नाचण्याची भाकरी खाऊन गेली. तर त्या जगण्यावरती तिने एक पेपर पण पब्लिश केला आहे आणि ती माझ्या घरात जी नाचणी खाऊन गेली ना, त्या नाचणी आणि माझ्या घरातल्या मातीच्या जगण्याचे पैसे मी आकारले, त्याची किंमत होती दिवसाला 5,000 रुपये. म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याचे मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमचा मी 5,000 रुपये रोज घेतो. तर तुम्ही तसे जगलात तर तुम्हीही त्या जगण्याचे तसं जगायला येणाऱ्या लोकांकडून अगदी हक्कानं आणि स्वाभिमानानं पैसे घेऊ शकतात, कारण तुम्ही निसर्ग जपलाय. त्याचं कार्बन क्रेडिट आहे. हे कार्बन क्रेडिट आहे. तुम्ही कोणावर उपकार नाही करत, तुम्ही बिझनेस नाहीच करत आहात. बाकीचे जे बिझनेस करतात ते नेचर एक्सप्लॉइट करून बिझनेस करतात आहे. ते तुमच्या माझ्या गावामध्ये मायनिंग करून त्याचं स्टील विकून पैसे कमवत आहेत. तर तुम्ही तर निसर्ग राखून अभिमानाने पैसे कमवा आणि त्यांना सांगा हे झऱ्यांचं पाणी आहे, विराट कोहली पितो हे पाणी, माहिती आहे? विराट कोहली हे पाणी पितो, माझा आजा आहे पाणी प्यायचा, तो 100 वर्ष जगला होता, याचे रिझल्ट्स आहेत. ह्या पाण्याची किंमत बिस्लेरीशी करू नको, 2,000 रुपये लिटरने घेशील तर घे, असं आम्ही 20 वर्षाने सांगूया. आता 500लाच विका. ऑक्सिजन विकला जातोय, ऑक्सिजन. विचार करा, जगामध्ये आज ऑक्सिजन विकला जातोय. मगाशी जिचं नाव घेतलं ग्रेटा थनबर्ग, तिच्या देशामध्ये ती पोरगी आंदोलनं करते की मला निसर्ग वाचवायचा आहे म्हणून. आणि ज्या भरभरून आम्हाला निसर्गाने दिलं आहे त्या गोष्टींना जर आपण जाणीवपूर्वक बघितलं, त्या गोष्टींमधलं जर सायन्स जर आपण बघितलं, तर आपल्या लक्षात येईल की ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण लोकांसमोर ठेवून त्यातून आपण आपल्या जीवनशैलीचं गणित मांडू शकतो. असं नाही की प्रत्येक गोष्टीकडे कमर्शियली बघा. आता आम्ही जे काही पर्यटन करतो त्याच्याविषयी थोडं बोलतो. तर असं झालं की मी ज्यावेळेस असं ठरवलं की अशा पद्धतीचं पर्यटन करायचं, त्यावेळेस मी एकटाच होतो. कारण सुरुवात ही एकट्याकडून येतं. तुम्हाला सुचलेल्या गोष्टी तुमच्याच असतात. म्हणजे एखादी कविता जर पाडगावकरांना सुचली तर ती बरोबर त्याच वेळी पु ल देशपांडेंना सुचणार नाही ना, त्यांचं रिअलायझेशन वेगळं असणार. पाडगावकर वेंगुर्ल्याचे होते म्हणून ते म्हणाले, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. अगदी नादो महानोर नभ उतरू आलं म्हणाले, कारण ते मराठवाड्यात होते. म्हणजे प्रत्येकाचं रिअलायझेशन वेगळं आहे. तिथे नभ उतरू आल्यासारखं वाटतं, पण तेही निसर्ग आहे, तेही वेगळेपण आहे. आणि वेंगुर्ल्याचा पाऊस हेही वेगळेपण आहे. प्रत्येकाच्या रिअलायझेशनवरून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण साधारण अंदाज घेतला तर वेंगुर्ल्यातल्या माणसाला वेंगुर्ल्यातली कविता कळेल आणि मराठवाड्यातल्या माणसाला मराठवाड्यातली कविता कळेल. मला कळलेली कविता मी माझ्या माणसांना ऐकवली आणि त्यांना जी कळली त्यातून आमची एक कम्युनिटी तयार होते. म्हणजे जेव्हा आमच्या आगीचा शोध लागला असेल आमच्या पूर्वजांना की नाही, तेव्हा त्याने कोणाला तरी सांगितलं असेल ना की असा असा शोध लागला आहे मला. मग त्याने काय केलं असेल, त्यानेही ते काहीतरी करून बघितलं असेल, गारगोटीचे दगड वगैरे वाजवून बघितले असेल, त्यानेही ते स्किल डेव्हलप केलं असेल, म्हणून तर ते आपल्यापर्यंत पोचलं. म्हणजे आपण ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला सुचतात, आपल्याला कळतात, तेव्हा आपल्याला कोणाला तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगायला जातो. पण मग तो जवळचा व्यक्ती कोण असतो, तर तो जवळचा व्यक्ती तुम्हाला समजून घ्यायला हवा. माझ्या एका मित्राला सांगितलं, माका म्हणालो आयता काय सांगते नको तो मला ग्रामीण जीवन बिवन. अरे माका जाऊचा थंयचं सिव्हिल इंजिनियर केलं आहे मी, माका बिल्डिंगे बांधून पैसे बिचे JCB 2-3 घेऊचं, असं काहीतरी माका करूचा, अरे झटपट पैसा मटका. पण मग ह्या अशा मानसिकतेच्या माझ्या मित्रांना, कारण ज्यावेळेस मला अशी एनलाइटमेंट झाली, एनलाइटमेंट शब्द थोडासा वरचा ठरेल, पण रिअलायझेशन झाली की मला हे सुचलं, मला ह्या गोष्टी कळल्या. आणि त्यावेळेस मी माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगितल्याच्या नंतर, माझ्या घरातल्यांना सांगितल्यानंतर त्या कळणार नाही, कारण त्यांचं ते रिअलायझेशन नाही, हे तुम्हाला सुचलं आहे. म्हणजे आजही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईला जे त्या काळात सुचलं होतं ते त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना वाईट टाकलं गेलं. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत की तुम्ही ज्यावेळेस एखादा तुम्हाला विचार सुचतो, ती एक क्रांतीची सुरुवात असते, ती एक जगण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, एक वेगळी दिशा तुम्हाला मिळालेली असते आणि तुम्ही ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस ते लोक तुम्हाला वेडं ठरवतात. म्हणजे गॅलिलिओने ज्यावेळेस सांगितलं की बाबा सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरतोय, तेव्हा त्याला जाळून मारले होतं. म्हणजे काय सांगतोयस तू, अरे पृथ्वीवरती फिरतोय तो. पण त्याने एक शोध लावला होता की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा अल्टिमेट गोल आहे, अल्टिमेट एनर्जीचा सोर्स आहे, पृथ्वी नाही आहे. पृथ्वी हा एक भाग आहे आणि अशा वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये अनेक वेगवेगळ्या पृथ्वी असू शकतात, तिथेही मानव असू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि यातून मला जे रिअलायझेशन आलं ते मी माझ्या शेतकरी एका मित्राला सांगितलं, ज्याला ते कळेल असं मला वाटलं. आमच्याकडे कोकणामध्ये मातीची घरं म्हणजे आत्ता कमी होत गेली, पण एक मातीची किंवा चिरेबंदी घरं तुम्हाला कोकणामध्ये आल्यानंतर बघायला मिळतील. तर माझ्या पहिल्या डोक्यामध्ये आलं की मी जे पर्यटन करतोय किंवा मी जे पर्यटन करणार आहे
त्याच्यातून त्याचा फायदा मला ह्या मातीच्या जो घरात राहतो त्या माणसाला व्हायला पाहिजे. तर ते माझं सक्सेस आहे. भलेही ते कठीण आहे, पण एका कलेक्टरला मी या मातीच्या घरात जेवायला घेऊन येणार, एका मंत्र्याला मी माझ्या घरामध्ये घेऊन येणार आणि त्याला हे मी जेवायला लावणार आणि ते त्याला सुख म्हणून मी देणार अनुभवायला. ह्या अशा गोष्टी मी बियॉन्ड द थॉट, आणि याच्यासाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी होती. मी सकाळी माझ्याकडे आलेले पहिल्या पर्यटकांना माझ्या मातीच्या घरामध्ये मी सकाळी 4 वाजता त्यांना पहाटे, कारण मी तिथे इंजिनियर म्हणून सांगून काय नाही, मी 8 वाजता उठतो आणि पाणी देतो तुम्हाला गरम करून, कारण मी इंजिनियर आहे. नाही, सर्व्हिस तर द्यायला लागते ना तुम्हाला. मग मी 4 वाजता उठून त्यांच्यासाठी गरम पाणी करून, माझ्याबरोबरचा एक पोरगा होता, तो म्हणाला, अरे आता काय करतोय तू, अरे खय चाललंय तू, आगीचा शोध तर पूर्वजांनी लावलेलो, परत तू लावूक चाललंय सकाळी सकाळी. तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या, पण माझं रिअलायझेशन वेगळं होतं. माझी सुरुवात होती त्यात माझ्या कृतीतून. माझं रिअलायझेशन कदाचित लोकांना कृतीतून स्वप्न कधी कधी दिसत नाही. म्हणजे शेण सारवणारा व्यक्ती हा कदाचित त्याच्यामध्ये मोठं ते रेडिएशन कमी करतं म्हणे, शेण जे आपण सारवतो ना घराच्या आजूबाजूला, त्यामुळे हे जे मोबाईलचे आणि आता टावर झालेत ना, त्यातून येणारं रेडिएशन कमी करतं. असा विचार घेऊन जर तुम्ही शेण सारवलात ना तर तुम्हाला अभिमान वाटेल. पण तुम्ही असं म्हणाल की काय माझ्या आयुष्यात या शेण सारवता येईल रे बाबा, असं म्हणाल तर तुमचं दुःख वाटेल. हे रिअलायझेशन हा पर्स्पेक्टिव्ह आहे. तर त्यामुळे तो आधी निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तर जगण्याविषयी श्रद्धा आणि प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. पण ग्रामीण भागामध्ये आजचा तरुणाच्या मनामध्ये कुठेतरी आहे की हा भाग सोडून काहीतरी मुंबईत जात आहे आणि जॉब करत आहे. पण ग्रामीण भागामध्ये आज एक शेवटची पिढी आहे जी अजूनही बकऱ्यांच्या मागे जाते, अजूनही रानात फिरते, अजूनही दूध काढते, अजूनही सायकल चालवते. काय गंमत म्हणून सायकलचे हे नाही, पण अजूनही ती ॲटलासची सायकल घेऊन ते दूध आणायला जातात. ते जगावर उपकार करतात, कारण ते कार्बन इमिशन करत नाही. मुलांनी समजून घ्या, कार्बन इमिशन काय, क्लायमेट चेंज काय, मला वेगळं सांगायची गरज नाही. तर ही पिढी उपकार करते, कारण ते साधं जगतात ना, आणि ते साधं प्रमोट करतात. आणि अशा जेव्हा गोष्टी मला दिसल्या की हा एक व्यक्ती आहे, ह्याचं जीवनशैलीला कुठेतरी मला प्रेझेंट करायचं आहे, लोकांसमोर आणायचं आहे. त्यावेळेस मी एक त्याला म्हणालो की तुझं हे जे मातीचं घर आहे, तर ते घर आपण जरा व्यवस्थित करूया. त्या घराला आपण छान रेवो काढूया. रेवो म्हणजे मातीचा, लाल मातीचा रंग असतो, तो आपण काढूयात. त्याच्यामध्ये एक छान आपण वॉशरूम्स करूयात. आणि आपण आतमध्ये जे वॉशरूम्स केले, तो मांगर म्हणजे जुनं मातीचं घर, जे शेतातलं घर असतं त्याला आम्ही मांगर म्हणतो. आणि त्या मांगरामध्ये आम्ही अशा पद्धतीचं एक पर्यटन चालू केलं. आणि करोनानंतर लोकांमध्ये एक भयानक ट्रेंड आला, तो म्हणजे गावच्या जीवनाचा. गावं सुटणं, अरे बाबा गावं सुटणं. तर त्या गावात लोक यायला लागले. ग्रामीण जीवनशैली मी अजिबात प्रमोट करायची गरज नाही, इट इज ऑलरेडी प्रमोटेड. पण आजकालची मुलं सेल्फीसाठीच ग्रामीण भागात येतात, ही गोष्ट वेगळी. पण ग्रामीण जीवनशैलीचं मार्केटिंग करता यायला पाहिजे. तर मग आम्ही गेलो का, म्हटलं हे छान मातीचं घर. मग लोकांना आम्ही याचे फायदे समजायला लागलो. मग त्यातून माझा अभ्यास सुरू झाला की ह्या जगण्याचे फायदे काय आहेत. मग आमच्याकडे एक सकाळी शिट्टी घालणारा पक्षी आहे. तर तो काय करतो, म्हणजे आपण म्हणतो की कोंबडं सकाळी आरावतं, तर नाही, कोंबड्याच्या आधी एक पक्षी सह्याद्रीमध्ये ओरडतो, त्याला म्हणतात शिळकस्तूर, मलबार व्हिस्लिंग थ्रश असं त्या पक्षाचं नाव आहे. शिट्टी घालतो. सह्याद्रीत जर तुम्ही कधी गेलात धुक्यात किंवा पावसाळ्यातून, अशी एक शिट्टी आवाज येते, अशी ते माणूस शिट्टी घालतो तशी, तर तो पक्षी शिट्टी घालायचा. तो पर्यटक सकाळी त्याला 5 वाजता उठवायचं, ही शिट्टी ऐकलीस, ह्याला म्हणतात मलबार व्हिस्लिंग थ्रश. मग त्याला त्या पक्षाचा फोटो दाखवायचा, तो खुश व्हायचा. अभ्यासात्मक जर गोष्टी तुम्ही लोकांना सांगायला लागलात ना, आणि त्यातून जर ह्या गोष्टींना जर तुम्ही ग्लोरिफिकेशन म्हणतो आपण त्याला, एक वेगळंपणा द्या ना, म्हणजे लोक विमलही खपवू शकतात चांगलं सांगून. तर तुम्ही का नाही तुमचं चांगलं खपवू शकत, घावणे बिवणे. तर मग मी अशा गोष्टी लोकांना सांगायला लागलो की ह्या गोष्टींचे फायदे काय आहेत, नॅचरल हिलिंग काय आहे. मेडिटेशन जे तुम्ही करताय ते नॅचरल साऊंड्स ऐकून जर केलं, वाहत्या झऱ्याचा आवाज असेल, पाण्याचा आवाज असेल, विहिरीमधलं जे पाणी आहे ते पाणी काढताना रहाटाचा आवाज असेल, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी बैलगाडी जाते त्याचा आवाज असेल, शांत होऊन एका शांत चित्ताने फक्त या गोष्टी फील करा, तुम्ही एका अनदर वर्ल्ड फिलिंग घ्याल. आणि हे जेव्हा मी सांगायला लागलो त्यावेळेस त्या मांगरामध्ये लोकांना हा एक एक्सपिरियन्स आला की आम्ही इथे येऊन काहीतरी वेगळं अनुभवतो. ते माउथ पब्लिसिटीने बाकी लोकांकडे पोचलं, अनेक लोक यायला लागलीत. आणि आम्ही मात्र त्याचं कुठेही मार्केटिंग केलं नाही. म्हणजे यवा कोकण आपला जसं आम्ही कधी म्हटलं नाही किंवा एखादा बोर्डही लावला नाही. आम्ही फक्त असंच म्हटलं की ज्यांना अशी जीवनशैली आवडेल आणि ज्यांना आमच्यासोबत येऊन फक्त हे निसर्ग अनुभूती नाही तर आमच्या शेतकऱ्यांसोबत काम करायला आवडेल, अशा लोकांनी या. आजकाल काय झालं माहिती आहे ना, येऊ नका म्हटल्यानंतर लोक यायला बघतात. इथे यायचं नाही म्हणून बोर्ड लावा, 10 लोक विचारतील काय येऊ नको, मला यायचं आहे. मग आम्ही काय सांगितलं, हे येऊ नका बाबा, तुम्ही तारकर्लीक जावा, थंय खूप बरा वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, पाण्याच्या आतमधनं काय काय दाखवतात, येऊ नका.
तर मग लोक विचारायचे, अरे का अरे प्रसाद असं एवढं लोकांना तू व्हिडिओमधून दाखवतोस आणि आता बोलतोस येऊ नका. हो म्हटलं, इथे चढायला लागतं, त्यातून कॅलरीज बर्न होतील ना तुमचे, तुम्ही बारीक बिरीक व्हाल. हो नंतर तुमचे पाय वगैरे दुखतील आणि ते चांगले होतील नंतर पाय, कारण तुम्ही चालाल ना. आणि म्हटलं हे तुम्ही जर मातीच्या घरात राहिलात तर गारवा वगैरे वाटेल, ए सीची गरज नाही पडणार, असं वगैरे त्यांना सांगितलं. परत शेणाची जमीन आहे किंवा इथे गायींचं गोमूत्राचा शेणाचा वास हा खरं तर एक थेरपी आहे, माहिती आहे का. ही गोमूत्र शेणाचा वास हल्ली नाही मिळत, हल्ली ते हॉस्टन म्हशी पाळतात त्याचा वास नाही हा. हे जे चोरून येतात गावठी गायी त्यांचं सांगतो मी. तर ह्या म्हणजे गावठी गायींचं एक वेगळंच परत आहेत, त्या वेगवेगळ्या कपिला म्हणा, कोकण गिड्डा यांचं एक वेगळं, त्यांचं एक वेगळं परत, त्याच्यावर एक वेगळंच काहीतरी लेक्चर होईल एखादा. पण सांगण्याची गोष्ट ही की ह्या गोष्टी जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा नाही हे तर, अरे हे तर तू सांगतोस ते आम्हाला अनुभवायचं आहे, हेच तर आम्ही बघतो हल्ली व्हिडिओजमध्ये वगैरे, हेच तर गावं सुटणं, हेच तर चाललं आहे आमचं, हे आम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, पण म्हटलं मग आमचे जरा पॅकेजेस जरा कसं आहे की आम्ही ग्रामीण भागातले लोक आहोत ना, आणि ग्रामीण भागातले लोक शेतीही करतात. म्हटलं तुम्हाला वेळ देणं परवडणार नाही, तुम्ही दिवसभर बोलाल सुरमई बांगडा आण, ह्या आण त्या आण, गोवा जवळ आहे तर एक बाटली पण आण, तर हे म्हटलं आम्हाला जमणार नाही. तर म्हटलं ते काय जमणार नाही, आम्हाला सर्व्हिस वगैरे द्यायला जमणार नाही. तुम्हाला आमचा सकाळी शेतकरी 6 वाजता दूध काढायला उठेल, त्याच्यावर जाऊन बघायचं दूध कसं काढतात. त्याच्यानंतर आमचे आजोबा उठतील, घोंगडं घेतील, ते जातील वरच्या सड्यावरती, त्यांच्यावरती जायचं आणि त्या गाई काय काय चारा खातात ते बघायचं. काही खात नाही, दिली पेंड आणि खाल्लं नाही, ते सिलेक्ट, दे हॅव देअर ओन चॉईस. म्हणजे आपल्याला आजकाल चॉईस नाही, मॅगीच खायला पाहिजे, हेच खायला आम्ही मुलांना सांगतो, हेच खा, नाही तर दुसरं काय मिळणार नाही, चपाती आणि ह्याच खा. तर नाही, दे हॅव देअर ओन चॉईस. म्हणजे ते सर्पगंधाचं हे खातात ना, ते औषधी वनस्पती आहे. म्हणून कोकणी गिड्डा जरी 5 लिटर दूध देत असली किंवा 2.5 लिटर, तरी त्याचं दूध आणि 10-20 लिटर गाईचं दूध खूप तफावत आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी ते लहान मुलांना ते दूध द्यायला जायचं. तर हे सगळ्या गोष्टी मग तुम्ही अनुभवायच्या. मग आता समजा पावसाळा असेल तर भात लावणी करायची, आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तुम्हाला अनुभवायला लागतील, घाम गाळायला लागेल, त्याच्याबरोबर त्याच्या कामामध्ये मदत करायला लागेल. नाहीतर काय होईल, तू जे बघायला आलास तो शेतकरी हळूहळू काय करील, हॉटेल घालेल, बरोबर ना, आणि तो त्याची जीवनशैली सोडून देईल, कारण त्याला तुम्हाला सर्व्हिस द्यायला लागेल ना. तर मग असं सांगितल्यानंतर म्हणाले, अरे हेही आम्हाला करायचं आहे, आम्हालाही घाम गाळायचं आहे, आम्ही लहानपणी हेच तर बघितलं होतं, मुलांना हेच तर शिकवायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक चांगला क्राऊड यायला लागला. मुळात आधी तुमचं प्रमोशन तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला हवं. त्याच्यासाठी जे प्लॅटफॉर्म्स तुम्ही निवडता ते एक्सक्लुझिव्ह असायला हवे. यूट्यूबवरती माझे व्ह्यूज किती झाले यापेक्षा किती चांगल्या लोकांनी माझे व्हिडिओज बघितले ह्यावरून, आणि ह्या चांगल्या लोकांमुळेच आज मी या ठिकाणी व्यासपीठावरती बोलू शकतो. अगदी माझे काही मिलियन फॉलोअर्स नाही आहेत, पण ग्रामीण भागातल्या जीवनशैलीला वेगळं मांडतोय हे वेगळं पण बघूनच त्यांनी माझी इथे निवड केली असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी बघितल्या, हे सगळं जगायला आले. अगदी बाहेरून लोक येतात, म्हणजे एक कर्नाटकातून बँगलोरमधून येणारी फॅमिली आहे, ती ईच अँड एव्हरी सीझन येते. आत्ता फ्रान्समधून आणि गोव्यामध्ये लोक आली ना की त्यांचं काय होतं, हल्ली ना सोशल मीडियाचा एक चांगला फायदा झाला की तुम्ही नॉर्थ गोव्यामध्ये जर असाल ना आणि तुम्ही जर इको स्टे वगैरे टाकाल तर आमचंही लोकेशन दाखवतं ते, कारण आम्ही अगदी 20 किलोमीटर मोपा एअरपोर्टवरून आहोत. म्हणजे उतरल्या जर तुम्ही, म्हणजे तिथे गोवा महाराष्ट्र काय बॉर्डर राहिलेली नाही, तिथे तुम्हाला लगेच सांगितलं जाईल की तुम्ही इको स्टे किंवा फार्म स्टे बघताय तर मांगर इज द लोकेशन फॉर यू. सो असं ते झालेलं आहे आणि याचा सगळ्याचा फायदा होतो तुम्हाला. आणि त्याच्यामुळे साऊथ गोव्यामध्ये आलेली एक फ्रान्सवरून आलेली फॅमिली ती माझ्याकडे राहायला आली. त्या लोकांनी, आता काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओतून दाखवत नाही, कारण प्रत्येकाची प्रायव्हसी असते आणि त्यातून प्रमोशन न होता ते ॲक्च्युअल लोकांपर्यंत व्हायला पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी तेवढ्याशा एक्सक्लुझिव्ह ठेवल्या जातात. पण ती जी फॅमिली आली त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला. आता ह्यातून काय काय गोष्टी घडल्या ते सांगतो. हे पर्यटन चालू केल्यामुळे काय काय गोष्टी घडल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या माणसाला प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे आज काय होतं की माणूस येतो झरकन गाडी घेऊन, गावातून गाडी घेऊन जातो, बीचवरती जातो, मटण मासे खातो आणि जातो. तो राहिलेला असतो एका इन्व्हेस्टमेंट करून बांधलेल्या रिसॉर्टमध्ये, ते रिसॉर्ट असतं दिल्लीवाल्याचं थोडक्यात, आणि तो जातो. पण माझ्या महाराष्ट्रातला, माझ्या कोकणातल्या गावातल्या माणसाला प्रतिष्ठा कुठे मिळाली ना यातून. मग तू माझ्या मातीच्या घरात आल्यामुळे माझ्या वाडीतल्या लोकांना वाटलं, अरे आम्ही जर जगतो तर बघूच्यासाठी लोक येतात, आम्ही जर जगतो ते का किंमत, मग ह्या जपू गाव्या, ही भावना निर्माण झाली की ह्या तोडता कामा नये रे बाबा. ह्या ज्या मातीच्या घरात जे लोक असत की ना, हे जर आम्ही जगतो या सोन्यासारख्या जगणं, आणि ह्या जगण्यासाठी प्रसाद लोकांका घेऊन येतात, किती छान हा. मग ती लोक आम्हाला आले, प्रसाद आम्ही पण असा जगतो रे, आमच्याकडे पण लोक येतात. अरे 100%, मी माझ्यासाठी थोडीच चालू केलं आहे, तू माझो माणूस.
आणि तू माझो माणूस फक्त कमर्शियली नाही तर तू तसं जगतलंय तर नाही तर उद्या सकाळी जाऊन सांगशील मी पण एक मांगर घालतोय, माझ्याकडे पाठ आहे 4 कस्टमर, रूम काढलं आहे असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही काय केलं की इथे येणारा जो पर्यटक आहे, आम्हाला बाजारात जर आज तुम्ही बघाल तर कोकणातले प्रोडक्ट एकतर ते थर्ड क्लास प्रोडक्ट मिळतात, सगळे शुगर बिगर घातलेले काहीतरी कोकमचे ते म्हणजे ॲक्च्युअली मी कोकणातला म्हणून ते प्रोडक्ट प्रमोट करायला हवे, पण मी चांगलं तेच प्रमोट करेन. म्हणजे उगा साखर बिकर घालून जे कोकमाचं सरबत विकतात ते काही कोकणातलं खरं सरबत वगैरे नाही आहे. तो फक्त एक साखरेचा पाक आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोकमचा तो अंश टाकलेला आहे. बाकी ते कोकम बिकम काही नाही. कोकमाची खरी चवच लोकांना माहिती नाही. ते अतिशय आंबट आहे आणि ते थोडंसं आंबटच घ्यायचं, त्याच्यात तुम्ही स्वतःहून साखर टाकायची आणि ते ढवळून मीठ टाकून प्यायचं असतं. तो आगळ तुम्ही घ्यायचा असतो, बेसिकली सिरप घ्यायचं नसतं. तर आता हे तुम्ही मला विचाराल कुठे मिळतं, तर ते गावातल्या घरांमध्ये मिळतं. म्हणून आम्ही त्या घरातल्या लोकांना घरगुती सोलकढी हे सगळ्या गोष्टी जेव्हा द्यायला लागलो त्यावेळेस आमच्या बागेतल्या गोष्टी आम्हाला बाहेर विकायची गरजच नाही ना. आम्ही त्या इथेच इथल्या लोकांना सोलकढी दिल्या, इथल्याच लोकांना आम्ही सुकी मच्छी दिली, मासे खायला घातले, भात खायला घातले, नाचणी खायला. म्हणजे माझ्या शेतीतले प्रोडक्ट मला प्लास्टिकच्या पिशव्यांमधून लोकांना विकायची गरज नाही. तर त्याचं लगेच इकॉनॉमिक कन्व्हर्जन इथे झालं. आणि जे बाजारात मी विकणार होतो, म्हणजे माझ्या इथे मी सावंतवाडी मार्केटला जर विकायला गेलो तर तिथे लोक बार्गेनिंग करतात. पण शहरातला माणूस जेव्हा डायरेक्ट तुमच्या घरामध्ये येतो त्यावेळेस ती गोष्ट त्याने मॉलमध्ये बघितली असते. 5,000 रुपये कॅशू, 1,200 रुपये, 1,200 रुपये बघितलं ना तुम्ही कॅशू, तर मग तो म्हणतो तुला पण मी 1,200 देईन ना, थोडेच तुला कमी देईन. पण आमच्याकडून 400ला उचलतात ते त्याला माहिती नाही आहे. आमच्याकडून 400ला उचलतात आणि मॉलमध्ये 1,200ला ठेवतात. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला एक्स्ट्रा 800 रुपयाचं इन्क्रिमेंट मिळालं. आणि ह्याच्यामुळे काय झालं की माझ्या शेतमालांना तिथल्या तिथे एक प्रोडक्ट व्हॅल्यू तयार झाली. म्हणजे तो जे जगतो त्याला एक व्हॅल्यू आली. आणि दुसरं महत्त्वाचं की त्याने ज्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यालाही कुठेतरी एक माध्यम मिळालं की ह्या ज्या मी गोष्टी जपल्या, म्हणजे आजूबाजूची मोठी झाडं असतील. म्हणजे खरं तर आज छोटे शेतकरी जगणं का गरजेचं आहे माहिती आहे ना, कारण ते समाधानी जीवनशैली जगतात. 800 एकरमध्ये काजू लावणारा शेतकरी नाही, तो जंगलतोड करणारा एक व्यावसायिक आहे. त्याच्यात आणि मला फारसा मायनिंगवाल्यांमध्ये फरक दिसत नाही. कारण कोकणामध्ये तर तुम्ही आत्ता बघाल तर जंगल फार कमी झालं आहे. याचं कारण एक अजून कारण आहे की लोक अक्षरशः JCBने प्लॉटिंग करून काजू बिजू लावून टाकतात. आणि भयानक म्हणजे 800,000 एकरमध्ये एक लॉबी आलेली आहे, जी परप्रांतीयांची लॉबी आहे. रबर लावते, अननस लावते आणि हजार एकरमध्ये जंगलतोड करून जी शेती पॅटर्न उभा राहतो आहे. इतका 6 महिने इतका प्रचंड पाऊस पडल्यानंतर जर त्या जंगल नसेल तर त्या जमिनीवरची माती किती वाहून जाईल. त्या जमिनीमध्ये जे लँडस्लाईड होईल, म्हणजे हे प्रकार होत आहेत कोकणात. तुम्ही इळशारगडाचं लँडस्लाईड बघा किंवा हल्ली झालेली दोडामार्गमध्ये लँडस्लाईड्स बघा. ह्या सगळ्या गोष्टी ह्याचं कारण आहे. आणि कोकणात ह्या गोष्टी का वाढत आहेत हे काही कुठला बाहेरचा विकास येतो म्हणून नाही. 400ला उचलतात ते त्याला माहिती नाही आहे. आमच्याकडून 400ला उचलतात आणि मॉलमध्ये 1,200ला ठेवतात. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला एक्स्ट्रा 800 रुपयाचं इन्क्रिमेंट मिळालं. आणि ह्याच्यामुळे काय झालं की माझ्या शेतमालांना तिथल्या तिथे एक प्रोडक्ट व्हॅल्यू तयार झाली. म्हणजे तो जे जगतो त्याला एक व्हॅल्यू आली. आणि दुसरं महत्त्वाचं की त्याने ज्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यालाही कुठेतरी एक माध्यम मिळालं की ह्या ज्या मी गोष्टी जपल्या, म्हणजे आजूबाजूची मोठी झाडं असतील. म्हणजे खरं तर आज छोटे शेतकरी जगणं का गरजेचं आहे माहिती आहे ना, कारण ते समाधानी जीवनशैली जगतात. 800 एकरमध्ये काजू लावणारा शेतकरी नाही, तो जंगलतोड करणारा एक व्यावसायिक आहे. त्याच्यात आणि मला फारसा मायनिंगवाल्यांमध्ये फरक दिसत नाही. कारण कोकणामध्ये तर तुम्ही आत्ता बघाल तर जंगल फार कमी झालं आहे. याचं कारण एक अजून कारण आहे की लोक अक्षरशः JCBने प्लॉटिंग करून काजू बिजू लावून टाकतात. आणि भयानक म्हणजे 800,000 एकरमध्ये एक लॉबी आलेली आहे, जी परप्रांतीयांची लॉबी आहे. रबर लावते, अननस लावते आणि हजार एकरमध्ये जंगलतोड करून जी शेती पॅटर्न उभा राहतो आहे. इतका 6 महिने इतका प्रचंड पाऊस पडल्यानंतर जर त्या जंगल नसेल तर त्या जमिनीवरची माती किती वाहून जाईल. त्या जमिनीमध्ये जे लँडस्लाईड होईल, म्हणजे हे प्रकार होत आहेत कोकणात. तुम्ही इळशारगडाचं लँडस्लाईड बघा किंवा हल्ली झालेली दोडामार्गमध्ये लँडस्लाईड्स बघा. ह्या सगळ्या गोष्टी ह्याचं कारण आहे. आणि कोकणात ह्या गोष्टी का वाढत आहेत हे काही कुठला बाहेरचा विकास येतो म्हणून नाही. लागली आहे हे इझी मनी. म्हणजे मी म्हणतो मनी कमवा, पण अशा पद्धतीने कमवा ज्यात प्रतिष्ठा आहे, संवर्धन आहे, जपणूक आहे आणि पुढच्या पिढीचा विचार आहे. म्हणजे माझ्या पूर्वजांनी जेव्हा मातीचं घर बांधलं असेल ना आणि त्याला लाकडी छप्पर केलं, त्यावेळेस त्याने हा विचार केला की माझ्यासाठी जंगल राखून ठेवलं. ती जी झाडं जी त्याने तोडली होती 100 वर्षापूर्वी घरासाठी, ती तोडल्यानंतर आज 100 वर्षाची पुन्हा झालेली आहेत, जी मी वापरू शकतो. आणि मी जर आज तोडली ना तर ते घर परत 100 वर्ष पुन्हा ते लाकूड टिकेल आणि पुढच्या 100 वर्षांनी त्याला मिळेल. पण जर मी जंगल तोडून टाकलं आणि कॉन्क्रीटचं घर बांधलं तर फ्युचरमध्ये 20 वर्षांनी लोखंडाची किंमत काय असेल ह्याचा विचार आपण केलेला नाही आहे.
लाकूड घालणं आज तुम्हाला इझी वाटतं, लाकूड काय वाळीबिळी लागेल म्हणतो आपण, की 20 वर्षानं लाकूड मिळणारच नाही चांगल्या केताचं लाकूड, कारण ते तयार व्हायलाच 100 वर्ष लागतात. आणि तोडलेल्या जंगलांनंतर जर लोखंडाची प्राईज वाढली, कारण लोखंड मायनिंगमधूनच येते ना, ते झाडं तोडून नंतर त्याची खाणी करून हे सगळं त्या प्रोसेसमधून येतं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची किंमत मोजण्या इतके पैसे आपल्याकडे कदाचित नसतील. पूर्वजांनी दिलेली जीवनशैली ही 0 रुपयामध्ये आनंद घेण्याची जीवनशैली होती, पण निसर्ग शाबूत होता. त्याची किंमत पैशात नाही आहे. त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू करायला गेला तर मी रोज 5,000चं ऑक्सिजन घेतो, आणि जे मी पाणी पितो ते मगाशी सांगितलं तर 50,000 रुपये लिटरने विकू शकतो मी. सो आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ना, त्याची किंमत करणारे बाहेरचे असू नयेत, ते आपणच असायला हवेत. तुम्ही कोण ठरवणारे आमच्या झाडांची किंमत किंवा आमच्या नाचणीची किंमत ठरवणारे? मी माझ्याकडे येणाऱ्या पर्यटकाला ज्या किमतीला नाचणीची भाकरी खायला घालीन त्याने ती खावी, नाही तर ती खाऊ नये. मी खाते रोज. ह्या अशा पद्धतीची तुमच्यामध्ये भूमिका तेव्हाच येईल ज्यावेळेस तुम्ही ते जगणं जगत असाल. विक्रीच्या माध्यमातून जेव्हा कराल, नाही मग 50चं 100ला देऊ, 100चं 70ला करतो, असं होतं. कारण त्याच्यामागे ती भावना नाही आहे, ती श्रद्धा नाही आहे, ते प्रेम नाही आहे, ते तुमचं जगणं नाही आहे. माझ्या ताटातलं कोणीतरी घेतं ना, त्यावेळेस जी पोट तिडकी येते ना, ती महत्त्वाची. ताटातलं कोणाला तरी देतो, खूप काही साठवलेलं नाही देत आहे. तर हा सगळा विचार होता, आणि ह्यातून एक संवर्धनाची भावना आज कोकणामध्ये काही घरांमध्ये का असेना निर्माण होते आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही आत्ता एक नवीन प्रयोग चालू केला आहे, मातीच्या घरं वाचवायचा. हे एक मॉडेल झाल्याच्या नंतर त्यात आम्ही काय करतो की ज्यांना स्वतःची मातीची घरं अशा पद्धतीने रिस्टोअर करायची आहेत आणि पर्यटन असं जगून चालू करायचं आहे, पण साधी जीवनशैली राहून, तर त्यांच्यासाठी आम्ही काही ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतो, त्यांना जाऊन मदत करतो, व्हॉलेंटिअरिंग वर्कशॉप्स घेतो. आज आपले तरुण उगाचच कुठेतरी क्रिकेटच्या मॅचा वगैरे भरवत फिरत असतात, त्यांना कुठेतरी सॅटर्डे संडे एकत्र आणून 20-25 जणांचे असे कार्यक्रम घेऊन ती घरं रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्यातून एक कम्युनिटी तयार होते. एक सोशल मीडिया पलीकडे एक कम्युनिटी होणं खूप गरजेचं आहे. आत्ता काय झालं आहे की सोशल मीडिया हळूहळू विकृतीकरणाकडे चाललं आहे. म्हणजे तुम्हाला तो मॅनिप्युलेट करायला लागला आहे. सोशल मीडिया एक आपण माध्यम म्हणून त्याच्या आहारी गेलो, पण आज असं झालं आहे की सोशल मीडिया फारच टॉक्सिक व्हायला लागलं आहे. सोशल मीडिया द्वेष पसरायला लागला आहे. सोशल मीडिया तुम्हाला प्रोडक्ट्स विकायला लागला आहे. म्हणजे आज जे तुम्ही काय बोलता ना, ते तुमचा मोबाईल ऐकतो आणि काही वेळाने तुमची त्याला ॲड दाखवतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप वेगळ्या दिशेने चालल्या आहेत. म्हणून एक ऑन ग्राउंड म्हणजे आपली गावातल्या लोकांची कम्युनिटी होती बघा. आपण व्हॉट्सॲपवर बोलत नव्हतो, आपण एकमेकांशी पर्सन टू पर्सन बोलत होतो. त्यामुळे विश्वास शाबूत होता, माणसांमधलं प्रेम शाबूत होतं. ते कुठेतरी जाऊ नये म्हणून एक ऑन ग्राउंड कम्युनिटी होणं गरजेचं आहे. म्हणून असे कार्यक्रम गरजेचे आहेत जिथे माणसाशी संवाद साधू शकेल. ना की सोशल मीडियावरती मी फार काही तुमच्याशी संवाद साधू शकत नाही. त्याला एक टाईम बॉन्डिंग आहे आणि सोशल मीडिया ठरवतं की तुम्ही काय बोलायचं काय नाही. त्याचं एक अल्गोरिदम सेट असतं. काही अल्गोरिदममधले शब्द हे मी बोलल्याच्या नंतर सोशल मीडिया तुम्हाला दाखवणारही नाही. तर हा एक फरक असतो अशा कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियाच्या कार्यक्रमांमध्ये. तर हा एकंदर प्रवास आहे माझा. आजच्या घडीला मी जर काय कमावलं असेल तर मी चांगली माणसं कमावली आहेत. चांगलं खूप काही पैसा ह्यातून जनरेट व्हायला वेळ लागतो, पण आपलं सगळ्यांचंच अल्टिमेट गोल पैसा असू नये असं मला वाटतं. काहींचं गोल हे हॅपीनेस असावं, काहींचं गोल हे समाधान असावं. समाधानातही आनंद असतो. कदाचित तो आनंद ओळखण्याचे सेन्सेस आपण घालून बसलो तर तो ओळखावा. मी जेव्हा एखाद्या शांत नदीच्या किनारी बसून ज्यावेळेस मी एखादी कविता करतो आणि ती माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगतो, म्हणतो, माझे विचार मांडतो, त्यावेळेस मला जी 4 माणसं तुम्ही ॲप्रिशिएट करता, जी आज मला जे तुम्ही आज प्रेम दिलात, हे माझ्यासाठी सुख आहे, हे माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट आहे. आणि या गोष्टींसाठीच मला वाटतं की आपण काम करायला हवं. माणसं मिळवण्यासाठी. माणसं मिळवणं खूप कठीण आहे हो. आणि माणसं मॅनिप्युलेट न करता मिळवणं. म्हणजे मी कोणाला द्वेषाने आंदोलनात चळवळी करा म्हणून सांगत नाही. तुम्ही आणि मी माझं नेहमी म्हणेन की तुम्ही मला फॉलो करू नका, ह्या अशा विचारशैलीला फॉलो करा. ज्ञानेश्वरांच्या विचारांना फॉलो करा, आंबेडकरांच्या विचारांना फॉलो करा, शिवाजी महाराजांच्या विचारांना फॉलो करा. माणसांना मोठं केलात ना तर त्याचं काहीतरी वेगळं होऊन बसतं. त्यामुळे मला असं वाटतं की विचारांना मोठं करा, विचार मोठे होऊ द्यात, विचार रुजवा तुमच्यामध्ये. आणि हे जर विचार थोडे थोडे आपल्या प्रत्येकामध्ये आलेत तर हे महापुरुष थोडे थोडे आपल्या प्रत्येकामध्ये असतील. कुठच्याही एका विचाराने प्रेरित होण्यासाठी आपण मशीन नाही आहोत. वी आर ह्युमन्स. आपण माणसं आहोत. आणि माणसं सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेऊन स्वतःचं मत मांडू शकतात. आणि आज कुठेतरी संस्कारमूल्य हरवत आहेत. समाज संवेदनाहीन होत चालला आहे. झुंडशाहीचं राजकारण वाढत चाललं आहे. आपल्यामधला माणूस पण मात्र जिवंत ठेवा. 10 दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव.
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. आज तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली. शिवम प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे प्रेम दिलं, तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल अख्ख्या कोकणाकडून, रान माणसांकडून तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद सर. आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती. यानंतर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेतोय.